अविराज म्हात्रेंच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाल घंटा दाबा. खूप चांगली बांधून दे ना काहीतरी. काय झाडी, काय डोंगर, काय सूर्य. चला मैं वीडियो निकाला भाई, एक कुछ भी कर लोकेशन में. तो अभी महाबलेश्वर के लिए थोड़ा निकल रहे हैं. Yes guys, this is the mall road of Mahabaleshwar, similar like Manali, Mussoorie and Shimla. सो हाय गाईज, तर आता आम्ही आहोत महाबलेश्वरमध्ये आणि दुपारचा लंच नंतर आम्ही थोडा महाबलेश्वर फिरलो. त्यानंतर रूमवर गेलो, चेक इन केलं, फ्रेश वगैरे झालो आणि सनसेट पॉईंटला गेलेलो. बट काही गोष्टी काय प्लेस नाही चांगले भेटल्यामुळे आम्हाला सनसेट बघता नाही आलं. सो बघूया नेक्स्ट टाईम. असं पण आपण सनसेट कुठेतरी बघू शकतो आपल्या एरियात, पण इकडे बघणं वेगळी गोष्ट आहे. सर्व माझे मित्र, हे रोनित, हे कोणत्याही अविराज म्हात्रेंच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाल घंटा दाबा. लाल घंटा. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही आहोत महाबलेश्वरमध्ये आणि इकडनं जाणार आहोत थेट घरी. पण आम्ही आता इथले स्पॉट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत. तर इकडे थंडी एवढी आहे की बाहेर निघूशी वाटत नाही आम्हाला. बाहेर गेलो तर एकदम असं थंडीने पूर्ण चेहऱ्याची वाट लागते. म्हणून आम्ही आता सध्या तरी इथे 9 वाजले तरी पण आम्ही रूममध्ये आहेत. थोड्या वेळात आम्ही निघणार आहोत. तर की आता महाबलेश्वरमध्ये चहा पितोय आणि चहा पिऊन आम्ही जाणार आहोत इथले लोकेशन कव्हर करू. त्यानंतर डायरेक्ट घरी. काढला का? हाँ. घेतलीच देतोय काढून दादा. म्हणजे एकदम छोटे नको टाकू. बारीक मध्ये एक एक घे ना चांगला चांगला. तसंच मी पहिलाच बघतो. एकदम भरायला लावतो का? अर्धा. खूप चांगली टेस्ट आहे. आणि दादा बॉक्स बांधून दे रे त्यांना. सर्व 1-1 किलो घेत आहेत. अजून एक अर्धा किलो बनव. तर आता हे स्पॉट कव्हर करायचेत. निघतो आता इकडनं. हे पावना लेक आहे. पावना लेक समोर स्ट्रॉबेरीज घेतल्यात. चला तर गाईज निघूया. तर ज्या जागेसाठी महाबलेश्वर हा ठिकाण फेमस आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत. महाबलेश्वर मंदिर सर्वात मोठा महाबलेश्वर मंदिर आहे ना. महाबलेश्वर मंदिर, ओल्ड महाबलेश्वर मंदिर, त्या ठिकाणी आपण आलो आहोत. हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आणि महाबलेश्वर मंदिर म्हणून प्रसिद्ध हा महाबलेश्वर आहे. समजलं का? तर तिकडे एक शिवलिंग आहे, शंकराचं मंदिर, आणि एक कृष्णाचं मंदिर आहे. पुरातन काळातलं मंदिर आहे तिथे. तिथे आम्ही जाणार आहोत आता. तर हे आहेत रिषभ. हाय गाईस, कसे तुम्ही? तर सुप्रसिद्ध महादेवाचं मंदिर. आता आम्ही मंदिरात पोहोचतोय. तिथे लिहिलंय मंदिरामध्ये फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. 500 रुपये दंड होईल. मोबाईल कॅमेरा बंद ठेवा. ओके. तर तुम्ही प्रत्यक्षात येऊन दर्शन घ्या इथे. हा जुना मंदिर आहे. हा खूप जुना मंदिर आहे. हे बघा शिवलिंग. इथे फोटो काढण्यास मनाई नाहीये, तुम्ही काढू शकता बिनधास्त. पूर्ण दगडाचं मंदिर आहे. पुरातन काळातलं स्ट्रक्चर बघा कसं आहे. महादेवाचा नंदी. तर दोन्ही दर्शन झाले. पंचगंगा मंदिर मध्ये पण दर्शन झालं आणि शिवलिंगचं पण दर्शन होऊन आता आम्ही सरळ जाणार आहोत.
महाबळेश्वर मंदिर. असं फिरून यायचं का? हे आज झालं. व्हिडिओ अलाउड नाही आहे म्हणून इथूनच काढून टाकतो. सनसेट बघायला आलो पण आम्हाला सनसेटसाठी टाइमच भेटला नाही. आम्ही एक छोटीशी झाडी भेटली आम्हाला आणि त्या ठिकाणी आम्ही आलो सनसेट बघायला. इथून सनसेट दिसतोय काय झाडी, काय डोंगर, काय सूर्य. तर हे बघा काय करणार, सनसेट नाही दिसत पण आम्ही जागा शोधून काढली जंगलामध्ये. फुल जंगल आहे. गाईज माझ्या मित्राने सजेस्ट केलेला हा माझघर कोकणची चव लई न्यारी फॅमिली रेस्टॉरंट इथे रस्त्यालाच आहे, हायवेला लागून आहे. तिथे आज आम्ही आलोय. बघू टेस्ट करून कसं वाटतंय. तुम्ही कधी आलेला लास्ट टाइम? कधी आलेला? तर अशा प्रकारे आता आम्ही परतीच्या दिशेने निघालेलो आहेत, म्हणजे घरी चाललो आहोत. आणि आता वाजले जवळजवळ 1 वाजलाय आणि 4-5 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू. तर गाईज बाय बाय. फॉलो, लाईक अँड सबस्क्राईब करा चॅनलला. आणि चला भेटूया नेक्स्ट पिकनिकला. बाय बाय. बाय बाय.